तर त्या इंटरव्ह्यूमध्ये एक अशी गोष्ट घडली की ज्याने सध्या इंटरनेट हादरलंय. तर बाहुबली हा किती मोठा चित्रपट आहे हे मला सांगायची गरज नाही, पण इंडियन सिनेमाचा इतिहास बदलणारा असा हा चित्रपट जे 2 पार्ट आलते आणि त्यांनी म्हणजे तब्बल पूर्ण इतिहासच चेंज करून टाकला पूर्ण इंडियन सिनेमाचा. तो नवीन फेस, तो काळ म्हणजे जिथून एक इंडियन सिनेमा जो असा असा चालू होता तो अशा लेवलला आला. आणि त्याचे डायरेक्टर होते एस राजामौली, ज्यांची जी लास्ट फिल्म होती ना RRR, जी त्यांनी शेवट बनवली होती, तर त्या फिल्मने ग्लोबल स्टेजसुद्धा टच केलं आहे. म्हणजे त्याला एक प्रेज केले ना ग्लोबल स्टेजपासून. आणि वरनं त्यांचं जे सॉन्ग आहे नाटो नाटो, त्याला ऑस्करसुद्धा भेटलेला आहे. तर अशा डायरेक्टर ज्याचा पूर्ण ग्राफ वर चालला आहे. आणि सगळ्यात जास्त नाही का एस राजामौलीला कुठल्या गोष्टीबद्दल जाणलं जातं तर ते आहे बाहुबली. कारण की तो चित्रपट असा आहे की जिथून त्यांना लेजेंडरी डायरेक्टरचा टॅग भेटलेला आहे की ज्या प्रकारे ते इमोशनसोबत स्टोरी प्रेझेंट करतात ना, ते सध्या आपल्या इंडियन सिनेमामध्ये कुणी त्या प्रकाराने करू शकत नाही. ते VFX CGI चा वापर तसे करणं, ते त्यांचे बिहाइंड द थिंकिंग की कसं काय करावं लागतं. आणि अशात नाही का नेटफ्लिक्सवरती नाही का बाहुबली दी टॉर्च बेअरर म्हणून एक बिहाइंड द सीन पूर्ण आले की ज्याच्या बाबतीत आपले राम दगुपती, प्रभास आणि अनुष्का शेट्टी हे तिघं आहेत आणि आपल्याला दाखवले की मेकिंग कशी चालू होती वगैरे. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये एक अशी गोष्ट घडली की ज्यांनी सध्या इंटरनेट हादरलंय. राणा डगुपती नाही का बोलत असतात की नाही का तुम्ही सध्या रेडी नाही आहेत, यू आर नॉट रेडी फॉर दिस. की जे बाहुबलीचा नेक्स्ट अपकमिंग फ्युचर आहे बाहुबली. मग अनुष्का शेट्टी म्हणतात बाहुबली आणि प्रभास असं करतात की तेवढ्यात ते नाही का त्यांच्या हाता साईडला करतात की त्यांनी कळतं की नाही का बाहुबली 3 हे कन्फर्म झालं आहे. आणि ही छोटीशी अनाऊन्समेंट त्यांनी एवढ्या फक्त नॉर्मल इंटरव्ह्यूमध्ये केली की जिथं नाही का म्हणजे आता सध्या इंटरनेट पूर्ण हादरलेला आहे. एस राजामौली आता नेक्स्ट काय दाखवते, काय स्टोरी दाखवते की जिथं नाही का असं वाटतं की सगळी स्टोरी कंप्लीट झाला आहे. तिथं विथ न्यू कॉन्सेप्ट या फिर नाही का बाहुबलीची पुढची जर्नी कशी असन ते बघायला खूप जास्त मजा येईल. कारण की आपल्याला माहिती अमरेंद्र बाहुबली आता म्हणजे त्याचा जो पोरगा आहे सध्या तो पुढे त्याची जर्नी कंटिन्यू करणार आहे. आणि भल्लाल तेव्हा तर ढगात गेला ना, मग आता त्याला कसं आणतेन का राणा दगुपती असतेन का नाही का सगळ्या गोष्टी आपल्याला ते पुढच्या अपडेट्समध्ये तर कळतानाच. पण ही न्यूज ऐकताच नाही का जिथं तिथे इंटरनेट आणि रीलवरती मला तेच फक्त स्क्रोलिंगमध्ये येईल. आणि मी म्हणलं भैती गंगामध्ये आपण पण हात कमवून नाही द्यायचा आहे का नाही. पण त्यात एक गोष्ट अशी आहे की नाही का सध्या त्यांना काय राजामौली त्यांची वाराणसी ह्याच्यावरती काम करत आहेत. त्याची शूटिंग ऑलमोस्ट म्हणजे कंप्लीटच झाली, सगळी कंप्लीट झाली. फक्त पोस्ट प्रोडक्शन वर्क ते चालू आहे म्हणजे VFX CGI वर्क. आणि त्याचा ग्लिम्स जर तुम्ही नसून बघितला म्हणजे बघितला असेल 100% बघितलंच असेल तर तो किती हॉलिवूड लेवलचा बनला होता. तर तुमचं ओपिनियन मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.